नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या केडीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की 27 मे रोजी 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता पुढे काय हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या पालकाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे। मित्रांनो, पुढे कुणाला 11वी 12वी करायची आहे, कुणाला डिप्लोमा करायचा आहे। जसं की तुम्हाला माहितीच आहे की लातूर पॅटर्न म्हणजेच राजर्षी शाहू महाविद्यालय मध्ये तुम्हाला सायन्स विज्ञानमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल 11वीसाठी तर त्याचे ऑनलाईन फॉर्म आता सुरू झालेले आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घर बसल्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो बघा, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। ज्युनियर शाहू कॉलेज latur.org.in या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकत आहात अशा पद्धतीचा या ठिकाणी होम पेज ओपन होणार आहे। या होम पेजवर ओपन झाल्याच राजर्षी शाहू महाविद्यालय ज्युनियर सायन्स बसेश्वर चौक रिंग रोड लातूर 11वी विज्ञान प्रवेश कार्यक्रम 2024 असं तुम्हाला या ठिकाणी पोस्टर दिसणार आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकत आहात प्रवेश नोंदणी अर्ज भरण्याची तारीख आहे 28 मे 2024 ते 3 जून 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही प्रवेश नोंदणी करू शकणार आहात। वैयक्तिक माहिती पडताळणी ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे मित्रांनो, ती 4 जूनला आहे। त्यानंतर तुमची पहिली निवड यादी लागणार आहे बघा 8 जून, दुसरी निवड यादी आहे 14 जूनला, तिसरी निवड यादी आहे 18 जूनला। अशा पद्धतीने 3 निवड याद्या या ठिकाणी लागणार आहेत। ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश नोंदणी अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यायचं आहे तुम्हाला। बघा, संकेतस्थळ दिलेलं आहे या ठिकाणी www.juniorshahukolagelatour.org.in। बघा, या संकेतस्थळावर आल्यानंतर आता आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते पाहूया। बघा, इथं तुमच्या लेफ्ट साईडला दाखवलेलं आहे की क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन एक्साय सायन्स 2024 या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। जसं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात तुमच्या पुढे नेक्स्ट पेज ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम विचारत आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन बटन दिलेलं आहे। लॉग इनवरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP सेंड करायचा आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे सुरुवातीला मित्रांनो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही आय ॲम नॉट अ रोबोट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। जसं तुम्ही सेंड OTP करणार आहात त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती सक्सेसफुली OTP पाठवला जाणार आहे। पाठवलेला OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यावा लागेल। OTP टाकून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन करणार आहात तुम्ही सक्सेसफुली या ठिकाणी लॉग इन होणार आहात। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढं मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढं रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे। बघा, रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकत असाल पहिला ऑप्शन आहे तुमचा जेंडर निवडायचा आहे तुम्हाला, मेल फिमेल जे असेल ते निवडा। त्यानंतर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमच्या आईचं नाव आहे तसं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर 1 टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे ऑप्शनल अजून एखादा मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी फुल परमनंट ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर नेम ऑफ द 10th स्कूल, तुमचं 10वीला जे स्कूल होतं त्या शाळेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। नेम ऑफ द स्कूल झाल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी ॲड्रेस ऑफ द 10th स्कूल 10वीच्या शाळेचा तुम्हाला पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। पत्ता टाकल्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे। डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्ही 10वीचं बोर्ड कोणतं आहे तुमचं बघा, महाराष्ट्र बोर्ड असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड निवडू शकता, CBSE आहे, ICSE आहे, IGCSE आहे, IB आहे किंवा एनी अदर बोर्ड असेल तर तुम्ही यापैकी जे तुमचं बोर्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं 10वीचं मीडियम कोणतं आहे, इंग्लिश मीडियम होतं, सेमी इंग्लिश होतं, मराठी होतं किंवा अदर होतं, जे असेल तर तुमचं या ठिकाणी तुम्ही निवडू शकता मित्रांनो। बघा, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। सीट नंबर टाकून झालं तर तुम्हाला तुमचं रिलिजन निवडायचं आहे। रिलिजन निवडल्यानंतर तुम्ही बर्थ प्लेस तुमचं जन्मस्थळ या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमची कास्ट विचारली जात आहे, कास्ट या ठिकाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा तुम्ही तुमचं कॅटेगरी या ठिकाणी निवडायचं आहे। अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो। EWS असेल तर EWS, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SC, SEBC, ST आणि अनरिझर्व्ड। म्हणजे तुम्ही ओपन असाल तर तुम्ही अनरिझर्व्ड सुद्धा या ठिकाणी निवडू शकता। तुमच्याकडे जर कास्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी कास्ट निवडू शकता मित्रांनो। ज्या विद्यार्थ्याकडे बघा जातीचं प्रमाणपत्र नाही अशाने तात्पुरते सेतू केंद्रात प्रस्ताव दाखल केलेला असेल त्याची पावती किंवा
वडील, भाऊ, बहीण यापैकी कोणाचेही एकाचे जात प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. अपलोडची साईज आहे बघा 500 KB मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मित्रांनो. जसं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं त्याच्यानंतर तुमच्या पुढे बघा तुमचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचे बघा पहिला पार्ट आहे सायन्सचे मार्क टाकायचे तुम्हाला, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचे जे मार्क पडलेले आहेत तुम्हाला ते टाकायचे, त्याच्यानंतर इंग्लिशचे मार्क टाकायचे, त्याच्यानंतर सोशल सायन्स इतिहास भूगोल याचे मार्क टाकायचे आहे. फिफ्थ भाषा तुमची बघा जो सब्जेक्ट आहे तो तुमचा मराठी या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर सिक्स्थ बघा कोणता आहे ते तुमच्या मार्कशीटवरती कुणाचं हिंदी असेल कुणाचं संस्कृत असेल तर ते तुम्ही टाकू शकता. आणि 7वा सब्जेक्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 7वा सुद्धा सब्जेक्ट यामध्ये टाकू शकता मित्रांनो. हे सगळे सब्जेक्ट टाकून झाल्यानंतर बघा तुम्ही ॲडिशनल मार्क्स तुम्हाला जर कशाचे ॲडिशनल मार्क असतील कल्चरल प्रोग्रामचे किंवा स्पोर्ट्सचे जे तुम्हाला ॲडिशनल मार्क भेटले असतील, कुणाला 5 असतील कुणाला 10 असतील ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. मार्क्स टाकून झाल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकत असाल की तुम्हाला या ठिकाणी टोटल मार्क्स बेस्ट ऑफ 5 मार्क्स प्लस ॲडिशनल मार्क्स तुमचे जे मार्कशीटवरती मार्क आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. आउट ऑफ 500 पैकी तुमचे जे मार्क आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज ॲटोमॅटिकली या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकत आहात प्लीज अपलोड युअर SSC इक्विव्हॅलंट एक्झाम मार्कशीट ऑनलाईन कॉपी अलाउड. तुमचं 10वीचं मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर ओरिजिनल 10वीचं मार्कशीट अजून दिलेलं नसेल शाळेमधून तर तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढलेली असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले पॅरलल रिझर्वेशन तुमच्याकडे कोणता आहे का, स्पोर्ट्सचा आहे का, प्रोजेक्ट ऑपरेटर आहे का, भूकंपग्रस्त आहे का, डिफेन्स कोणी आहे का, किंवा फ्रीडम फायटर आहे का, ट्रान्सफर आहे का, फिजिकल हँडिकॅप PWD आहे का. जे असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आहे आर यू ऑर्फन तुम्ही अनाथ आहात का, या ठिकाणी असेल तर यस नसेल तर नो. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट अँड पे फीस या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वकरित्या भरायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सुद्धा संपर्क करू शकता. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आपण पे फीसच्या ऑप्शनवरती आलेलो आहोत. डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट आणि EMI या माध्यमातून तुम्ही फीस पेमेंट करू शकणार आहात मित्रांनो. बघा फीस किती आहे मित्रांनो, बघा तुम्ही बघू शकता 202.27 पैसे एवढी तुम्हाला फीस लागणार आहे. तुम्ही समजा UPIचा ऑप्शन निवडलेला आहे किंवा क्रेडिट कार्डचा निवडलात, डेबिट कार्डचा निवडलात, तुम्ही कोणत्याही एका माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. फीस पेमेंट करायची आहे. फीस पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमची पावती या ठिकाणी जनरेट होणार आहे. तुमच्या पावतीची प्रिंट काढायची आहे मित्रांनो तुम्हाला, आणि जो तुमचा फॉर्म आहे त्या फॉर्मची सुद्धा तुम्हाला प्रिंट या ठिकाणी काढायची आहे. वरती आल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंट काढू शकणार आहात मित्रांनो. तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे जे की तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला तिथं लागणार. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.